चला मंडळी, मुलांसाठी आपण काहीतरी वेगळं बनवूयात। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा ओवा टाकायचा आहे, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे, त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 2 चमचा तेल टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा घरी बनवून द्या, असं छान कुरकुरीत पण लागतात, खायला पण चविष्ट होतात। आणि थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स घट्ट कणिक मळून घ्या। कणिक हाताला चिटकायला नाही पाहिजे, तसं मळायचं आहे। आता 10 मिनिटात तेल लावून मुरायला ठेवा। आता इकडे मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे। आता छान ह्याची पोळी बनवून घ्यायचं आहे आपल्याला। पोळी बनवताना 3 पदरी करूनच आपल्याला पोळी बनवायचं आहे तेल लावून। आणि पोळी बनवल्यानंतर हे जास्त पातळ पण बनवायचं नाही आहे, जास्त जाड पण बनवायचं नाही आहे, मीडियम आकारामध्येच बनवायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता असं। आणि आता ह्याचं छान आपण कापण्या कापून घेणार आहोत। कापण्या बघा हे असं असायला पाहिजे। आणि तेल गरम झालेलं आहे, सगळं तळून घ्या। कुरकुरीत झालेले आहेत कापण्या।